त्यामध्ये सर्वाधिक मतांनी आमची जागा निवडून आली पाहिजे आणि ती निश्चितपणे या ठिकाणी येईल। राज्यामध्ये 17 जागा आम्ही महायुतीमध्ये लढतोय, 17 जागा या ठिकाणी आहेत। त्या 17च्या 17 जागांवर विजय हा महायुतीचाच होणार आहे। एक सुद्धा जागा विरोधी पक्षाला मिळणार नाही, एक सुद्धा मिळणार नाही। महापालिकेत जी परिस्थिती झाली, नगरपालिकांमध्ये जी परिस्थिती झाली किंवा विधानसभेमध्ये जी परिस्थिती झाली त्यापेक्षाही वाईट परिस्थिती यावेळेला विरोधकांची या ठिकाणी होणार आहे। लोकांचा विश्वास महायुतीवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदे साहेबांवर आहे, सुमित्राताईंवर आहे आणि देशामध्ये माननीय मोदीजी, अमित भाई यांच्यावर आहे। आणि त्यामुळे आपण बघा 17च्या 17 जागा महायुतीच या ठिकाणी जिंकेल। भाऊ संजय राऊत म्हणतात भाऊ भाजपचा एखादी विकासाचा मुद्दा दाखवून द्यावा, मी भाजपमध्ये प्रवेश करेन। त्यांना म्हणा निवडणुकीमध्ये उभे राहा, एखादी जागा निवडून आणा 17 पैकी। फार काही रोजच्या सारखं बोलू नका, आता वेळ आहे तुम्हाला, जरा प्रचार चांगला करा। प्रवेश करायचा म्हणतात चला मला वाटतं ते टेक्निकल अडचण आहे, तुम्हीच बघतात त्याला टेक्निकल अडचण आहे। त्यामुळे अजूनही संधी दिली, 31 तारखेवर संधी दिली होती। अजूनही काही मागणी असेल तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीवर निर्णय घेतील, पण या संदर्भामध्ये तांत्रिक अडचणी त्या त्यांनी पूर्ण केल्या तर मला असं वाटतं की त्याला काही हरकत नाही, सगळ्यांना त्या ठिकाणी मदत तरी मिळणार। 80 लाख महिलांच्या निकाल सरकारला शाप मिळतील असं वडेट्टीवार म्हणताय। नाही, त्यांना म्हणा तुम्ही निवडणुकीत उभे राहा, तुमच्या जिल्ह्यातली निवडणूक आहे, बघू कोणाचे शाप मिळतात, कोणाचं पुण्य मिळतं। त्यांच्या जिल्ह्यातले नगरसेवक काँग्रेसचे पळून गेलेले, त्यांनी त्यांच्यावर खालच्या मला वाटतं तेच आहे, जे सगळे बोलबच्चन नेते आहेत त्यांनी त्यांचे लोक तर सांभाळावे, त्यांचे लोक सांभाळून त्यांना। आता राऊत साहेब, मी त्यांना म्हटलं तुम्ही एखादी महापालिका, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की एखादी महापालिका तुम्ही निवडून आणून दाखवा, फक्त बोलत नका राहू। ते काही करत नाही, त्यांचं फक्त लक्ष फक्त बोलबच्चन करण्यावरच आहे। कुठे ते फील्डवर जात नाही, लोकांमध्ये जात नाही, कुठे त्यांना जो मतं मागत नाही। सकाळ झाले की वाटेल ते तोटातील ते बोलायचं, मोदीजींवर वाटेल तशा भाषेमध्ये टिप्पणी करायची, त्याच्यानंतर देवेंद्रजींवर बोलायचं, शिंदे साहेबांवर बोलायचं, याशिवाय त्यांना येतं काय? त्यांचा कुठेही जनतेमध्ये प्रभाव नाही, त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांच्या नेत्यांवर लोकांचा मतदारांचा विश्वास नाही। त्यामुळे आता हे विश्वास गमावलेले लोक आहेत, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, त्यांनी बडबड करत राहावी, आम्ही निवडणुका जिंकत राहू, लोक आमच्या पाठीशी आहेत। रोहिणी खडसेंनी म्हटलं की सरसकट सुरुवातीला लाडक्या बहिणींना अनुमती दिली आणि आता एक एक करून अटी टाकतायत, गोंधळत आहेत बहिणींना एक एक करून। निवडणुका झाल्या कोण म्हणलं? मला नाही माहिती, जागा मिळाली मोठ्या तर नेत्यात आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू असं शिवसेनेच्या आमदारांनी बैठकीमध्ये म्हटलं होतं। मला वाटतं आता तो विषय संपलेला आहे। सगळ्या ठिकाणी आता कोणीही बंडखोरी करणार नाही। ज्या पक्षाला जागा मिळालेली महायुतीमध्ये तोच पक्ष त्या ठिकाणी जागा लढवेल, कुठेही बंडखोरी होणार नाही आमच्यामध्ये। कोणी असेल फॉर्म म्हटले आता ठीक आहे, अजून माघारीला 4 दिवस वेळ आहेत, तोपर्यंत आम्ही सगळे फॉर्म जे बंडखोर असेल त्यांना मागे घ्यायला लावू। आम्ही एक मताने एक दिलाने या निवडणुका लढणार आहोत आणि एकही जागा आमची पडणार नाही। मी पुन्हा रिपीट करतो, हे तुम्ही वाटतं त्यावेळेला दाखवा, 17च्या 17 जागा त्या महायुतीच्या या ठिकाणी निवडून येतील। भाऊ जातीय